आर्थिक परिस्थिती पूर्ण बिकटली, कामधंदे नव्हते. त्यावेळी एक स्वामींचा एक आधार मला भेटला. मग मी गुरुचरित्र पारायण चालू केलं. नंतर आई पहिल्यापासून स्वामी सेवेकरी होत्या. स्वामी भक्तीत मी जेव्हा आलो तेव्हा माझी परिस्थिती सुधरत गेली. माझ्या घरी बहिणीच्या डिलिव्हरी झाल्या, त्या नॉर्मल झाल्या. डॉक्टरांनी सीजरची डेट फायनल केल्यावर सुद्धा ही पण स्वामींचीच भक्ती. आणि पप्पांना 2-1दा हॉस्पिटलाइज झालं, त्यावेळेस स्वामींनी त्यांना तारलं. कारण मी जेवढी भक्ती केली होती त्या 3-4 दिवसात, त्याचं फळ मला त्याच दिवशी भेटलं, दत्त जयंतीच्या दिवशी. मी त्या दिवसापासून एवढा शॉक झालो की स्वामींशिवाय जगात काहीच नाही. इकडे तिकडे भटकण्यात कुठं अर्थ नाही. स्वामी भक्ती श्रेष्ठ आहे आणि स्वामींचा हात धरून चला, कुणाचे पाय धरायची गरज तुम्हाला पडणार नाही. लग्न लॉकडाऊन मध्येच झालं, स्वामींची कृपा. आर्थिक नियोजन त्यांनी तिथं वाचवलं. मला लोक स्वामी वेडा म्हणतात. किती स्वामी स्वामी करतो, किती स्वामी स्वामी करतो. घरातले बाहेरचे सर्व स्वामी वेडा म्हणायला लागले. माझ्या दिवसाची सुरुवात स्वामींपासून होते. माझ्या घरात 3 ठिकाणी फोटो लावलेले. कुठल्यावर जिथं लक्ष येईल तिथं स्वामींचं दर्शन होतं. माझ्या गाडीवर, माझ्या म्हणजे जिथं स्वामी सोबतच असतात काय माझ्यासोबत. स्वामींचं लीला खूप अगाध आहे. अक्कलकोटमध्ये स्वामींनी 22 वर्ष काढलेली. 22 वर्ष ती जागेचे जे महत्व आहे ते इम्पॉर्टंट. बरोबर. पवित्र जागा आहे. तिथे ते व्हायब्रेशन्स आहेत. जे व्हायब्रेशन्स आहेत, तुम्ही 700-800 किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा जाता ना, तुम्ही अंघोळ करून डायरेक्ट दर्शनाला जा, तुमचा पूर्ण थकवा निघून जाईल. स्वामींचं दर्शन जेव्हा होतं, वटवृक्षाला जातो व्यक्ती, प्रांगणात जेव्हा बसतो ना खाली, त्या जे लहरी येतात ना आपल्या जवळ, पूर्ण मनातला शांतता आणि दुःख वगैरे सर्व विसरून जातं. लोक अक्कलकोटला जातात ना, फक्त वटवृक्षाला दर्शन करून येतात. तिथे तुम्ही समाधी मठ जाऊ शकता, बाळप्पा मठ जाऊ शकता, राजाराय मठ जाऊ शकता. त्यामुळे घरात एका जणाने आध्यात्मिक मार्गात जायलाच हवं. बाकीच्यांना नाही जमत ना, तर जो जाते त्याला जाऊ द्या, त्याला थांबवू नका, त्याला त्याची भक्ती करू द्या. त्याच्यामुळे तुम्ही सर्व वाचताय, हे लक्षात ठेवा. माझ्या नंतर आता माझी वाईफ स्वामी भक्त आहे. अच्छा. माझे पप्पा मानत नव्हते, ते स्वामी भक्ती झाले. आई तर पहिल्यापासून स्वामी भक्ती करायची. पूर्ण घरातलं वातावरण, आता मुलगा, पूर्ण घरातलं वातावरण पॉझिटिव्ह आहे ना. आमच्या घरात कधी भांडण होत नाही. झालं ना तर बाजूच्याला समजणार सुद्धा नाही. जर आई पप्पा झालं तर आम्हाला समजणार नाही, आमच्याला तर आई पप्पाला समजणार नाही. तेव्हा तुम्ही मला एवढे दिलंय, माझ्या पुढच्या जन्म अक्कलकोट मध्येच होऊ दे, नको एवढ्या लांब ठेव, तुमच्या जवळच ठेव. स्वामींनी काहीतरी लोकांना दिलंय म्हणून लोकांची श्रद्धा आहे. आणि तुम्हाला सांगतो सागरदादा, येणारे 5-10 वर्षात अक्कलकोट मध्ये पाय ठेवायला जागा भेटणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते एक स्वामी भक्त आहेत आणि त्यांच्या लाईफमध्ये स्वामी समर्थ आल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये कसा चेंज झाला, त्यांचं आयुष्य कसं सुधारलं आणि त्यांची भक्तीची सुरुवात कशी झाली, ह्या गोष्टीबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. प्लीज तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. श्री स्वामी समर्थ. माझे नाव राहुल पाटील, राहणार तासखेडा, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव. मी 2019 पासून स्वामी भक्तीत आलो आहे. खूप उशीर झाला मला यायला. स्वामींनी मला काही असे अनुभव दिले, त्यानंतर मला स्वामी भक्ती देणं आवश्यक वाटलं. 2020ला लॉकडाऊन लागला. त्यानंतर आर्थिक परिस्थिती पूर्ण बिकटली, कामधंदे नव्हते, पूर्ण जग थांबलेलं होतं. त्यावेळी एक स्वामींचा एक आधार मला भेटला. मी त्यावेळेस भक्तीत गुंतलो. दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे. काही कामधंदेच बंद असल्यामुळे कुठे जाता येत नव्हतं. मग करायचं काय? फिरून फायदा नाही, कुठे जाऊन फायदा नव्हता. मग मी गुरुचरित्र पारायण चालू केलं. नंतर आई पहिल्यापासून स्वामी सेवेकरी होत्याच. आणि पप्पांना 2-1दा हॉस्पिटलाइज झालं, त्यावेळेस स्वामींनी त्यांना तारलं. अच्छा. हो, हॉस्पिटलाइज म्हणजे मेडिसिन वगैरे सर्व केलं, पण एक शक्ती असते ना मागे पाठीमागे, त्यानुसारच. त्याच्या अगोदर माझ्या स्वामींशी कुठलंही काही जास्त नातं नव्हतं. म्हणजे माझं लक्षच नाही होतं. पण तो एक रिझन. पप्पा व्यवस्थित झाल्यानंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये सर्व कामकाज बंद झाल्यावर स्वामी भक्तीत मी जेव्हा आलो तेव्हा माझी परिस्थिती सुधरत गेली. माझ्या घरी बहिणीच्या डिलिव्हरी झाल्या, त्या नॉर्मल झाल्या. डॉक्टरांनी सीजरची डेट फायनल केल्यावर सुद्धा ही पण स्वामींचीच भक्ती. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करतात, पण कुठे एक श्रद्धा पाहिजे देवाविषयी. बरोबर. त्यांच्या सपोर्ट असल्यावर कुठली गोष्ट शक्य नाही. त्यानंतर झाला माझ्या लग्नाचा विषय मेन. आज मुली भेटत नाही पोरांना. बरोबर. प्रॉपर्टी असून सुद्धा नाही. माझं साधं पत्र्याचं घर होतं. सिस्टरचं लग्न झाल्यानंतर आईने विचार केला की भावाचं पण व्हायला पाहिजे, आणि मी व्यवस्थित जॉब वगैरे करत होतो. पण मुलींच्या तुटवडा असल्यामुळे मुली भेटणं अवघड होतं. बरोबर. आई स्वामी भक्ती करायची. आईने सांगितलं तू स्वामी भक्तीत ये, सर्व गोष्टी शक्य होता. अशक्य स्वामी करतातच. म्हटलं असं काही राहत नाही. एक तरुण वय असतं ना, इग्नोर, त्यावेळी आपण विश्वास नाही ठेवत. आपल्याला अनुभव कधी झालेला नसता. बरोबर. आई म्हटलं तू कर, मला काही एवढं इंटरेस्ट नाही. अरे तू एकदा करून पाय. नंतर मी हळूहळू स्वामी भक्तीत मठात जाऊ लागलो. अक्कलकोट वगैरे चालू केलं. माझ्या बायोडाटा छापण्याच्या अगोदर मला समोरून स्थळ आलं. अच्छा. बिना बायोडाटा छापताना समोरून. आणि मुलीवाल्यांनी सांगितलं मुलगी आम्हाला तुमच्याच घरी द्यायची. नात्यातलेच होते, पण मी कधी त्या मुलीला कधी पाहिलं नव्हतं. आईने परस्पर होकार दिला.
आईने सांगितलं मला आवडली तुला आवडली, आणि मी आईच्या शब्दाबाहेर कधी जात नाही. आई वडिलांनी खूप कष्ट केले माझ्यासाठी, माझ्या बहिणींसाठी, मी त्यांच्या शब्दाबाहेर कधी जात नाही. मी त्यांना होकार दिला, म्हटलं ठीक आहे. त्यानंतर लग्न जमलं, लॉकडाऊनमध्येच जमलं. लग्न लॉकडाऊनमध्येच झालं, स्वामींची कृपा. ओके. आर्थिक नियोजन त्यांनी तिथं वाचवलं, बरोबर. मी खर्च करायला तयार होतो. पण स्वामींची इच्छानुसार लग्न लॉकडाऊन झालं, माझी तिथे एक सेव्हिंग झाली. हा एक पहिला अनुभव मला जबरदस्त आला. दुसरा अनुभव, एकदा आईला छातीत जबरदस्त कड यायला लागली. मी आईला हॉस्पिटलला घेऊन गेलो. डॉक्टरने सांगितलं एन्जिओग्राफी करावी लागेल. दत्त जयंतीच्या दिवशी एन्जिओग्राफीचं सांगितलं होतं डॉक्टरने. त्या दिवशी इको 2D ECG केली ना तर सर्व नॉर्मल आले. कारण मी जेवढी भक्ती केली होती त्या 3-4 दिवसात, त्याचं फळ मला त्याच दिवशी भेटलं, दत्त जयंतीच्या दिवशी. मी त्या दिवसापासून एवढा शॉक झालो की स्वामींशिवाय जगात काहीच नाही. इकडे तिकडे भटकण्यात कुठं अर्थ नाही. स्वामी भक्ती श्रेष्ठ आहे, आणि स्वामींचा हात धरून चला, कुणाचे पाय धरायची गरज तुम्हाला पडणार नाही. हा सर्वात मोठा अनुभव होता. त्यानंतर 2020 ते 2026 पर्यंत मी एवढा गुंतलोय, मला लोक स्वामी वेडा म्हणतात. अच्छा. किती स्वामी स्वामी करतो, किती स्वामी स्वामी करतो. घरातले बाहेरचे सर्व स्वामी वेडा म्हणायला लागले. माझ्या दिवसाची सुरुवात स्वामींपासून होते. माझ्या घरात 3 ठिकाणी फोटो लावलेले. उठल्यावर जिथं लक्ष येईल तिथं स्वामींचं दर्शन होतं. माझ्या गाडीवर, माझ्या म्हणजे जिथं स्वामी सोबतच असतात काय माझ्यासोबत. स्वामींचं लीला खूप अगाध आहे. ते मी तर खूप छोटा व्यक्ती आहे. मी स्वामींचं वर्णन करू एवढं मोठं नाहीये, पण स्वामींनी जे काही दिलंय, जे काही होते त्यांच्याच आशीर्वादाने होते. बरोबर. त्यांच्याशिवाय काहीच नाही आयुष्यात. त्यामुळे त्यांचे आभार मानणं आपलं कर्तव्यच आहे. आणि त्यांचं दर्शन घेतलं ना, किती मोठं संकट असो आवरलं जातं. काहीच गरज पडत नाही. कोणाचे पाय धरायची गरजच नाही, कारण वरच्या सोबतच जर खालच्यांची काय गरज आपल्याला. आई वडील आणि स्वामी भरपूर आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आई वडिलांना जपा आणि स्वामींना माना, तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. एवढं मी नक्की तुम्हाला लिहून सांगतो. मी 5 वर्षापासून अक्कलकोट वारी करतोय. दरवर्षी जातो, मित्र घेऊन जातो, परिवार घेऊन जातो, आणि वैयक्तिक स्वतः वर्षातनं 2 ते 3 दिवस सेवेला जातो तिथं. ओके. स्वामींचं दर्शन घेतो. तिथं मला जी सेवा करायची ती करत असतो. एवढी मनाला शांती भेटते ना. घरचे विचारतात तू दरवर्षी का जातो, 1-2 वर्ष गॅप ठेवून जा, किंवा घरून पण दर्शन घेतात. पण विषय कसा असतो माहितीये का, अक्कलकोटमध्ये स्वामींनी 22 वर्ष काढलेले. 22 वर्ष ती जागेचे जे महत्व आहे ते इम्पॉर्टंट. बरोबर. पवित्र जागा आहे. तिथे ते व्हायब्रेशन्स आहेत, जे व्हायब्रेशन्स आहेत. तुम्ही 700-800 किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा जाता ना, तुम्ही अंघोळ करून डायरेक्ट दर्शनाला जा, तुमचा पूर्ण थकवा निघून जाईल. स्वामींचं दर्शन जेव्हा होतं, वटवृक्षाला जातो व्यक्ती, त्या प्रांगणात जेव्हा बसतो ना खाली, त्या जे लहरी येतात ना आपल्या जवळ, पूर्ण मनातला शांतता आणि दुःख वगैरे सर्व विसरून जातं. म्हणजे दुनियादारी सोबत आपल्याला काही घेणं नाही. स्वामी आणि मी बस. मी स्वामींसोबत बोलतो, स्वामींसोबत रडतो. स्वामींनी मला खूप मार्गदर्शन केले. लोकांना विश्वास नाही बसणार, मी स्वामींसोबत भांडतो सुद्धा. अच्छा. असं नाही सांगत की स्वामी मला दिसता, मी हे नाही सांगत, पण मनातून. बरोबर. आपण जसं बोलतो त्यांच्याशी, जसं बोलतो, जसं आपण आता बोलतो ना त्या हिशोबाने. तर स्वामी मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. स्वामी कृपेने आजपर्यंत माझा कुठलाच निर्णय चुकला नाही. ही स्वामींची शक्ती. म्हणजे जे संकेत येतात, आपण जसं संकेत येतात, कारण माझे नियोजन असतं कुठलेही. म्हणजे एक एक्झाम्पल सांगाल कसं काय? एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता जसं मला इकडे यायचं होतं, बरोबर, आपलं बोलणं झालं, सागर दादा मी येतोय, बरोबर, तर आपलं 10-15 दिवस नंतर पॉडकास्ट होणार होतं. पण स्वामींचं नियोजन, शिवरात्री आणि स्वामीकडे जाणं, परस्पर इकडे आणि तुमचा होकार, बरोबर, आणि खाली जागा सापडली ना, हे सर्व स्वामींचे नियोजन. बरोबर. जे 15 दिवसावर होणार होते 3 दिवसात झालं आपलं नियोजन. आणि ते पण 1500 किलोमीटरचा प्रवास करून 2 दिवसात मी इथं तुमच्यापर्यंत पोहोचलो. बरोबर. मी कधी मुंबईपर्यंत आता आलो नव्हतो. ही कुणाची कृपा? स्वामींची कृपा. एवढ्या धावपडीच्या जगात कुणाला वेळ नसतो. तुम्ही मला टाइम दिला. स्वामींची इच्छा, स्वामींच्या बाहेर कुणी जाऊ शकत नाही. स्वामींचे मार्गदर्शन असल्यावर हे सर्व काही होतंय. इथपर्यंत येणं मला शक्य नव्हतं दादा, पण ही स्वामींची इच्छा. आणि हे का सांगतोय मी, कारण स्वामी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. बरोबर आहे. बहुतेक लोकांना माहित नाही. लोक अक्कलकोटला जातात ना, फक्त वटवृक्षाला दर्शन करून येतात. तिथे तुम्ही समाधी मठ जाऊ शकता, बाडप्पा मठ जाऊ शकता, राजेराय मठ जाऊ शकता, खंडोबा मंदिर जाऊ शकता. हे सर्व स्वामींच्या पादस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. तिथं आपण जाऊन निवांत बसा, 10 मिनिटं स्वामींचं नामस्मरण करा. घरी नामस्मरण केलं तेही चालतं, पण त्या जागेचं जे महत्व आहे ना, ते अफाट आहे. बरोबर. तिथं जे पुण्य भेटेल ना, ते घरी कमी भेटेल तुम्हाला. असं नाही मी घरी तुम्ही करू नका, घरी करा, पण तिथलं जे महत्व आहे ना, ते अफाट आहे. तुम्ही घरी जर 10 दिवस जप करता, तिथं 1 तासाचं महत्व आहे. 1 तासाला 10 दिवसाचं महत्व ते तुम्हाला भेटणार आहे. तारक मंत्रात एवढी शक्ती आहे ना, तुमचे संकट दूर पडतील.
ते व्हायब्रेशन नसतं. तुम्ही घरात तारक मंत्र लावा, हो हो तुम्ही नका म्हणा, लावून ठेवा. माझ्या घरी 24 तास तारक मंत्र चालतो कमी आवाजात, कंटिन्यू चालत चालू असतो. असतो. व्हायब्रेशन, निगेटिव्ह एनर्जी बाहेरच्या बाहेर राहते. हम्म, किती लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, स्वामी घरात कोणाला येऊ देत नाही. हम्म. आणि स्वामींच्या कृपेने आतापर्यंत एकदम व्यवस्थित चालू आहे. ओके. ही स्वामींचीच इच्छा, हो. स्वामींच्या इच्छेनुसार काहीच होत नाही. हम्म. मी काही एवढा मोठा नाही की स्वामींचे एवढं नॉलेज किंवा हे मला जास्त हा, माहिती, हा. पण मला एक अनुभव आले ना, त्याच्यातनं सांगतोय. लोक म्हणतात घरून भक्ती होऊ शकते, पण तसं शक्य नाही. अक्कलकोटाचे घरच असतं. हम्म. अक्कलकोट एक पाहुण आहे, तिथं जाणं आवश्यक आहे आणि सर्वांनी जायलाच पाहिजे. तिथलं दर्शन खूप महत्वाचे आहे. हम्म. कारण 22 वर्षीय व्यक्ती स्वामीजी तिथं राहिले, बरोबर बरोबर. भगवानने, तिथं आपल्याला जाणं आवश्यक आहे. हम्म. घरून तर आपण कुठल्याही देवाचं दर्शन घरून, हो. हा ज्यांना काही प्रॉब्लेम आहे जाऊ शकत नाही, त्यांचा विषय वेगळा आहे. पण मग घरचे सांगतात तू एवढं तरुण वयात धार्मिक आध्यात्मिक मार्गात कसं जातोय. हा, हा. त्यांना म्हटलं आपण जर मंदिरात गेलो, मंदिरात जे फुलं आपण वाहतो हम्म. ते फुलं कशी असतात, हम्म. ताजे, बरोबर. हा. बाशी असतात का? नाही. नाही, एकदम ताजे, स्वच्छ, हा. झाडावरून तोडून आणले आपण मंदिरात चढून. करेक्ट. मग हे जे वय आपलं ताजे आहे, हो. आता जर भक्ती केली ना, आपला पुढचा प्रवास एकदम व्यवस्थित होणार आहे. हो. नंतर फायदा नाही. नंतर फायदा, नंतर काय आयुष्य आहे माणसाचं. स्वामी तर आहेत पाठीशी, पण जो आलाय त्याला जावं लागणार आहे. जो आलाय त्याला जावं लागणार आहे. बरोबर, स्वामी तर आहेत पाठीशी, पण मग जर आता जर केलं तर आपलं पुढचे जे आयुष्य ना ते व्यवस्थित जाणार आहे. बरोबर आहे. हो. बरोबर. त्यामुळे कसं आहे ना, स्वामी भक्ती करणं आवश्यक आहे. आणि स्वामीच्या सानिध्यात आलं तर माणसांचं सर्व टेन्शन, सर्व संकट, सर्व आर्थिक नियोजन सर्व त्यांच्या इच्छेने चालत असतं. आपण कोणीच नाही, त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होणार नाही. त्यांचे नियोजन सर्वात ग्रेट आहे. त्यामुळे स्वामींना माना, स्वामींचा जप करा, अक्कलकोटला जा, दर्शन घ्या, प्रसाद घ्या, निवांत राहा. मनाला शांती खूप लागते. सागर दादा, खूप छान वाटतं स्वामींना गेल्यावर. माझ्या पप्पांना ना अपेंडिक्स झालं होतं. प्रत्येकाच्या पोटात असतं, कोणाला जास्त उमटतं, हो, कोणाला. हो, हो. ती फुटली, ओके. विष पूर्ण शरीरात फैललं. बरोबर. आणि मी स्वामींच्या सानिध्यात असल्यामुळे मी स्वामींना विनंती केली. ती मला भाऊ नेहमी एकटा आहे. पप्पा माझ्या भाऊ आधार सर्व त्याचे. बरोबर. आणि त्यांचे स्वामी माझे, हे सर्व माझ्यासाठी मेन आहे. आणि माझं वय कमी असल्यामुळे एवढ्या लवकर पप्पा गेले तर मला कोण सांभाळेल. सपोर्ट. स्वामी तर आहेतच, तो विषय नाही. पण पप्पांची आवश्यकता खूप होती. मी स्वामींना विनवण्या केल्या, डॉक्टरांनी सही घेतल्या. डॉक्टर पण त्यांचे प्रयत्न करतात, आपण डॉक्टरांवर पण विश्वास ठेवतो, पण डॉक्टर पण शेवटी काय सांगतात, देवाची इच्छा. देवावर विश्वास ठेवा. तर फुटलेले अपेंडिक्स पूर्ण शरीरात विष मिसळलं तरी सुद्धा पप्पा जिवंत आहे. 7 वर्षापासून जिवंत आहे पप्पा. ओके. हा स्वामींचा जबरदस्त अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे स्वामींशिवाय दुसरं काही नाही. स्वामींना इतकं गुंतून जा ना, खूप विषय वेगळाच आहे स्वामींचा. हा एक अनुभव. माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेस त्याचा वेट जास्त असल्यामुळे वाईफचं वेट कमी होतं. बरोबर. तर डेट पण पूर्ण केली. तिचं नॉर्मल सिजर झालं, म्हणजे सिजर सांगितलं तर नॉर्मल झालं. बहिणीचं पण तसं झालं. ही पण स्वामींचीच लीला. आणि पोरगा आता फक्त 18 महिन्याचा आहे. कुठेही स्वामींचा फोटो दिसू द्या, झोपून नमस्कार करतो. हे त्याच्यात कसं आहे, घरात जर एक जण स्वामी भक्ती केली ना, पूर्ण घराला त्याचा प्रभाव पडतो. पूर्ण घरावर त्याचं जे संकट येणार आहे ते सावरलं जातं. त्यामुळे घरात एका जणाने आध्यात्मिक मार्गात जायलाच हवं. बाकीच्यांना नाही जमत ना, तर जो जातोय त्याला जाऊ द्या, त्याला थांबवू नका, त्याला त्याची भक्ती करू द्या. त्याच्यामुळे तुम्ही सर्व वाचताय, हे लक्षात ठेवा. कारण स्वामींची लीला आहे ना, असं नाही की तू करतोय की तुलाच फळ भेटेल, पूर्ण परिवाराला फळ भेटतंय. बरोबर बरोबर. पूर्ण परिवार स्वामींच्या हातात आहे. कारण माझ्या भक्त आहे ना, त्याचे पण माझेच आहे, हे स्वामींचे आहे. त्यामुळे स्वामींची लीला आहे ना, अगाध आहे. स्वामींचे भक्ती करणे खूप विशेष आहे आणि भक्ती करायलाच पाहिजे माणसाने. जेव्हा मी फर्स्ट टाइम अक्कलकोट जात होतो, फर्स्ट टाइम 2020 साली मी बसलो, सुरतवरनं बसलो त्यावेळेस. बरोबर. तर 1:30ला गाडी, रात्री मी 1ला उतरलो. आता फर्स्ट टाइम सोलापूरला उतरल्यानंतर मला या साईडला बाहेर जायचं की या साईडला बाहेर जायचं ते माहित नव्हतं. अक्कलकोट कुठल्या साईडला, तर कधीच अक्कलकोट गेला नव्हतं त्यावेळेस. तर मी बाहेर निघालो रॉंग साईडला. मला थोडे काही चिटर लोक भेटले. बरोबर. जे सगळीकडे असतात, प्रत्येक स्टेशन जेवढं असतं, चांगले पण असतं, वाईट पण असतं. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला अक्कलकोट सोडतो. अक्कलकोट 40 किलोमीटर तिथून. आपण नेटवर पाहिलेलं. म्हटलं ठीक आहे. ते रिक्षात काय त्यांचेच ऑलरेडी पुढे एक आणि मागे 2 त्यांचेच लोक, मध्ये ते मला बसवण्याचा प्रयत्न करतात. मला अचानक स्वामींची अशी लहर आली, ऊर्जा आली की राहुल हिच्यात तू बसू नको. ओके. संकट आहे. मी त्यांना सांगितलं नाही, मला बाईक घ्यायला येते, मी त्यांच्यासोबत जातोय. आणि त्यांनी मला न कुठली इजा पोहोचवता तेही तिथून निघून गेले. हा एक सर्वात मोठा चमत्कार. नंतर दुसरी ऑटो आली, त्या व्यक्तीने मला स्पेशल त्याचं जे भाडं असेल ते घेऊन मला अक्कलकोट सोडलं. आणि त्याने सांगितलं की हे लोक चीटर होते. मी त्यांना घाबरून तुझ्यापर्यंत येत नव्हतो, मी तिकडे उभा होतो. पण तुला कसं काय समजलं, तू त्याच्यात नाही बसला, तर त्यांनी तुला पुढे जाऊन लुटलं असतं. ओके. म्हटलं हे सांभाळणारे स्वामी, बरोबर, मी कोणी नाहीये. मला थोडी माहिती नवीन सिटीमध्ये कुठून कसं काय असतं. हा एक अनुभव जबरदस्त. त्यानंतर माझ्या स्वामींवर एवढा विश्वास
एवढा विश्वास. कारण ते एक क्षणोक्षणी आपली मदत करतच असतात. मग अशक्य शक्य करतील स्वामी, तारक मंत्रात आहे याचं. त्यामुळे विशेष नाही. त्यामुळे स्वामींवर विश्वासच ठेवा. स्वामींशिवाय दुसरं कोणीच नाही. इकडे तिकडे भटकण्यात अर्थ नाही आहे. तुम्ही डायरेक्ट अक्कलकोटला जा, दर्शन घ्या. खूप खूप मनाला एवढी शांतता लाभते ना तिथं गेल्यावर. खूप भारी वाटतं दादा, सागर दादा. खूप माझ्यानंतर आता माझी वाईफ स्वामी भक्त आहे. अच्छा. माझे पप्पा मानत नव्हते, ते स्वामी भक्ती झाले. आई तर पहिल्यापासून स्वामी भक्ती करायची. पूर्ण घरातलं वातावरण, आता मुलगा, पूर्ण घरातलं वातावरण पॉझिटिव्ह आहे ना. आमच्या घरात कधी भांडण होत नाही. झालं ना तर बाजूच्याला समजणार सुद्धा नाही. जर आई पप्पा झालं तर आम्हाला समजणार नाही, आमच्याला तर आई पप्पाला समजणार नाही. घरोघरी मातीच्या चुली. बाकी ठिकाणी कसं असतं माहितीये का, की पूर्ण बाजा गाजा असतो, पूर्ण एरियात माहिती गल्लीत माहीत पडून जातो. आमच्याकडे तसा विशेष नाहीये. ही पण स्वामींचीच कृपा आहे. कारण स्वामी भक्ती आल्यावर म्हणजे आपल्या संकटापासून सर्वच. आणि त्यानंतर माझे गाडी झालं, पत्र्याच्या घरापासून रोज डबल मजली घर झालं गावाला. कसं काय म्हणजे प्रोग्रेसच झाली स्वामी भक्तीत आल्यानंतर. त्याच्या अगोदर मला काहीच नव्हतं. स्वामी भक्तीत आल्यानंतर कसं नियोजन येते त्यांनाच माहिती कसं होतंय. मी तर माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय सर्व, पण स्वामींच्या इच्छेनुसार सर्व टप्प्याटप्प्याने होतंय. ज्यावेळी मला जी वस्तू पाहिजे ना ती स्वामी बरोबर मला आणून देत आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. बरोबर. आणि माणसाला तेच लागतं. हो. आणि असं नाही की अक्कलकोटला गेल्यावर संकट आलं तेव्हाच जा. आता मी दरवर्षी जातो, मनाला शांती. आपल्याला जर साधा मोबाईल जर चालू ठेवायचा असेल तर त्याला 2 तास चार्जिंग करावं लागतं. बरोबर. तर मनुष्य देह आहे, याला जर वर्षभर टिकवायचं तर 2 दिवस अक्कलकोट जायला काय हरकत आहे. तेच तर सिंपल आहे ना. एक मनाला शांती लागते तिथे गेल्यावर. वर्षभर आपली एनर्जी येते. आता मला टेन्शन नाही वर्षभर. आणखी मध्ये नियोजन झालं तर मी केव्हाही फॅमिली घेऊन जाऊ शकतो. करेक्ट. पण मी स्वतः व्यक्ती निवांत एकटा, घरदार रिलॅक्स सोडून एकटा तिथे जातो, सेवा करतो. स्वामींचं माझं नाते, त्यांना माहिती आहे कसं येतो, काय येतोय, किती त्रास येतोय, कधी रिझर्वेशन होतं, कधी नाही होत, कधी जनरलमध्ये जावं लागतं. पण तिथे गेल्यावर सर्व निवांत, एकदम शांत वाटतं. तिथे गेल्यावर स्वामींची गप्पा बोलणं सर्व ते मनाला भिडतं. ते सर्व स्वामींचं दर्शन पाहिल्यावर, तारक मंत्र जेव्हा ऐकला मी तिथं काल समाधी मंदिरला, माझ्या डोळ्यातनं अश्रू निघायला लागले. मी रडलो, 10 मिनिटं कंटिन्यू रडलो. माझ्या आजूबाजू लोक पाहायला लागले. एक जण पाणी द्यायला लागला. म्हटलं नका, ते वेगळा प्रकार आहे, तो तुम्हाला नाही समजला. ती जी भक्ती असते ना प्रॉपर त्या जागेची, खूप खतरनाक विषय होता. मी कंटिन्यू सागर दादा 7 ते 10 मिनिटापर्यंत रडलोय काल तिथं. अच्छा. आनंद अश्रू, सुखाचे अश्रू. कारण देवा तुम्ही मला एवढं दिलंय, माझ्या पुढचा जन्म अक्कलकोटमध्येच होऊ दे, नको एवढं लांब ठेव, तुमच्या जवळच ठेव. माझे सुरुवातीचे 20-25 वर्षे तुमच्यापासून दूर राहिले. आता नवीन जो माझा जन्म होईल ना तो पहिल्यापासून तुमच्या इथंच होऊ दे, अक्कलकोटमध्ये जाऊ दे. दिवस रात्र तुमची सेवा घडो माझ्या हातून, ही स्वामींना मी विनंती करतो. मी आणि विषय कसा आहे, असेल विटेवर तर देईल खाटेवर आहे. ते शक्य नाही, आपल्याला तिथं जावंच लागेल. जर पंढरपूरला गेलं तर तिथंच दर्शन भेटेल. तिथलं आपलं जे हे महत्व तिथंच आहे. घरून तर तुम्ही करा भक्ती, पण ते एवढं महत्व नाही भेटणार ना. आता मी गुरुपौर्णिमाला गेलो होतो मागच्या वेळेस, बरोबर. तर अकलूजचे एक काका होते, जे अगोदर कंडक्टर होते. मी तिथे गेल्यावर ना वरिष्ठ लोकांजवळ बसतात. 2-3 दिवस मी राहतो ना, लोक येतात, दूध सेवा झाली नंतर मी निवांत असतो तिथं बसतो. वरिष्ठ लोकांजवळ जाऊन जबरदस्त बसतो, त्यांचे विषय ऐकतो, नंतर थोडं त्यांच्यात इंटरफेअर करतो, नंतर त्याच्यात मिसळून मग त्यांच्या गप्पा, त्यांचे अनुभव घेतो. तर आता गुरुपौर्णिमेला गेलो होतो मी लास्ट इयर. तर अकलूजचे काका होते, अकलूज, ते ना कंडक्टर होते अगोदर, गव्हर्नमेंट जॉब वगैरे सर्व व्यवस्थित होतं. नंतर त्यांची वाईफ ऑफ झाली, मुलगांनी त्यांना सांभाळलं नाही, त्यांच्या बँक बॅलन्स पण व्यवस्थित होतं. पण त्या काकांनी तोपर्यंत सोडलं नव्हतं, मौन सोडलं नव्हतं की माझ्याकडे वगैरे प्रॉपर्टी. तर ते स्वामी भक्त, निस्सीम स्वामी भक्त, जबरदस्त. तर त्यांची जी मुलाची वाईफ होती, ते लोक त्यांना त्रास द्यायला लागले. तर ते स्वामी भक्त असल्यामुळे त्यांच्या सर्व डोक्यावर ना, कारण खालच्या लोकांच्या ते मनावर कधी घेतलं नाही त्यांनी, त्यांना सांभाळणारे स्वामी. बरोबर. तर ते मला तिथं भेटलं. मग त्यांनी मला सांगितलं की दादा, माझ्याकडे जेव्हा होतं तेव्हा सर्व माझ्याजवळ आजूबाजूला फिरत, माझी स्वतःची मुलगी, माझा मुलगा, मला सर्व सांभाळतात. आज माझी बायको गेली, जी माझी सर्वस्व होती, तिच्यानंतर आयुष्य क्षणभंगूर आहे. आणि मला स्वामींच्या सानिध्यात राहणं आवडतं. माझी प्रॉपर्टी मी सर्व त्यांना द्यायला तयार आहे. मी त्यांना विनंती करतो की मला इथंच राहू द्या आता कायमचं, गाणगापूर असो किंवा अक्कलकोट असो. पण ते लोक मला सोडायला तयार नाही. ते सांगता इथंच राहा, पण तिथं मला खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे. इथं ते बाबा, ते दिवस 7वा दिवस होता त्यांच्या. 7 दिवसापासून त्यांना चालायला त्रास होत होता ना, सेवेकरी मी असो कुणी असो, त्यांना जागेवर आणून देत होतं जेवण प्रसाद. हो, तेव्हा एवढं इथं आयतं भेटतंय, स्वामींची कृपा आहे. नाही घरी त्यांचे टोमणे ऐकण्यापेक्षा काय, याच्यापेक्षा वेगळं काय. तेव्हा मला समजलं की स्वामी हे ना एक खतरनाक विषय आहेत. स्वामी म्हणजे ना एक म्हणजे समजण्या पलीकडचे गोष्ट आहे.
तर बाबांनी मला सांगितलं, एवढं धावपळीच्या जगात कोण कुणासाठी करते, तू माझ्या ओळखीचा नाही, काही नाही, तुम्हाला इथपर्यंत जेवण आणून देतोय, पाणी बॉटल आणून देतोय, हे कोण करते तुझ्याकडनं, स्वामी करून घेत आहे. त्यामुळे तू कधी जर हारलास ना आयुष्यात, स्वामींची कृपा आहे, स्वामी तर कधी हारू देणार नाही, पण कधी हारलास ना तर इथं ये, तुझ्या खाण्यापिण्याची सोयपासून तुझ्या स्वामींवर श्रद्धा ना, तुझी सर्व विल्हेवाट इथं लावतील हे लोक. बरोबर. कारण हे स्वामींचे अक्कलकोट आहे, इथं कुठली उपाशी राहत नाही. अहो लाखोच्या 2-2 किलोमीटरपर्यंत लाईन आहे तिथं दर्शनासाठी. का, कशासाठी? काहीतरी दिलंय लोकांना स्वामींनी, स्वामींनी काहीतरी लोकांना दिलंय, म्हणून लोकांची श्रद्धा आहे. आणि तुम्हाला सांगतो सागरदादा, येणारे 5-10 वर्षात अक्कलकोटमध्ये पाय ठेवायला जागा भेटणार नाही. कारण स्वामी भक्तीकडे लोक एवढे वळताय ना आता. मी तर माझं नशीब, मी 5 वर्ष अगोदर स्वामींना भेटलो, त्याच्या अगोदर भेटलो असतो तर आज कुठे गेलो असतो स्वामींच्या भक्तीमध्ये. माझं नशीबच थोडं की मी थोडा उशिरा पोहोचलो. जे लोक बाकी ना, आता स्वामी भक्तीकडे एवढे लोक ओढायला लागले. येणाऱ्या 5 वर्षानंतर अक्कलकोट पाय ठेवायला जागा भेटणार, 5 किलोमीटरपर्यंत लाईन राहील दर्शनाची. त्यामुळे जे काही असतील ना, त्यांची श्रद्धा ना स्वामीवर, त्यांनी आतापासून स्वामी भक्तीत यायला पाहिजे आणि स्वामींचं दर्शन, स्वामींचं जप, स्वामींचं नाम घ्यायला पाहिजे. सर्व संकट दूर पडतील. काहीच गरज नाही, दुसरं काहीच करायची गरज नाही. तुम्ही जास्त काही करू नका. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हे नाम जप करा, तुमचे संकट सर्व दूरच्या येतील, कुठलीच आवश्यकता नाही. त्यानंतर एक आजीबाई भेटल्या होत्या मला 2023ला. जसं वटवृक्षावरून मी दर्शन घेऊन बाहेर आलो ना, बसलो होतो, शेज आरती होते, त्याच्या समोर ओट्यावर बसलो होतो आणि समोर स्वामींची मणींमध्ये माळा बनवली होती, रुद्राक्षामध्ये मोठी तसबीर आहे. हो, ते मी निरीक्षण करतो एकसारखं. तर त्या आजीबाई माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या. मला स्वामींकडे पाहिजे होतं. तर काही क्षणात ना मला त्या आजींमध्ये स्वामी दिसले. मला रडू आलं. मी आजींच्या पाया पडलो, रडू आलं. कारण जसे ते मी समोर बसून पाहत होतो ना, त्या डायरेक्ट माझ्या समोर आले. आणि तो चेहरा आणि हा एक चेहरा एक मर्ज झाला. बरोबर. मला स्वामींचं दर्शन झालं. स्वामी माऊली, मी आजींचे पाय दर्शन घेतलं. मला एवढं रडू आलं ना. आणि थोड्या क्षणात डोक्यावर हात ठेवला आजींनी, सुखी राहा, आणि गेल्या तिकडे बसून राहिला. आणि जेव्हा आजींनी माझ्याकडे पाहिलं, हसले, आणि नंतर तिकडे बसले, तर दोघे एक्सप्रेशन वेगवेगळे होते आजींचे. ओके. म्हणजे साक्षात स्वामींनी दर्शन दिलं तिथं. बरोबर. वटवृक्ष मंदिरात. याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं स्वामी भक्ती? माझ्या अंगावर शहारे आले. हे स्वामींची लीला ना, खतरनाक विषय. मी तुम्हाला तेच सांगतोय. ते मी 2023ला ना, त्याच्यानंतर मी आणखी एवढा जवळ गेलो स्वामींच्या. माझी दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने होते, रात्र स्वामींच्या नावाने होते. दिवस रात्र मी स्वामी नाम. मला स्वामी वेडा म्हणायला लागले लोक. किती स्वामी स्वामी करतो, किती स्वामी स्वामी करतो. म्हटलं दुसऱ्यांचं नाव घेण्यापेक्षा स्वामींचं नाव घेतलेलं चांगलं. दुसऱ्यांना मी जास्त महत्व नाही देत, कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहे. त्यांच्या इच्छेने सर्व होत आहे. ते जे करणारे ते सर्व होणारच आहे. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामींची भक्ती करा, कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. मी म्हणेन की हा छोटा पॉडकास्ट आहे आजचा, पण खूप पॉवरफुल आहे. ज्या लोकांपर्यंत पोहोचायचा आहे हा पॉडकास्ट, तो बरोबर पोहोचणार स्वामी भक्तांपर्यंत. आणि जे आत्तापर्यंत स्वामी भक्तीत नाही आहे त्यांच्यापर्यंत पण हा पॉडकास्ट पोहोचेल. आणि मी तेच सांगत असतो प्रत्येकांना की आपल्याला स्वामी भक्ती लोकांपर्यंत पोहोचवायची, आणि ह्यात तुम्हीच मदत करू शकता. जे पण स्वामी भक्त आहेत ते नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे व्हॉट्सॲपचा, तिथे मेसेजद्वारे तुम्ही मला सांगू शकता तुमचा अनुभव. आणि पॉडकास्टमध्ये येऊन, जसं आज दादा अमळनेरवरून आले आणि इतका लांबचा प्रवास करून आले, त्यांना पॉडकास्टमधनं लोकांना सांगायची होती त्यांची जी स्वामींची भक्ती आहे. तसंच तुम्हीही इथे येऊन पॉडकास्ट माध्यमातून लोकांपर्यंत अनुभव तुमचे सांगू शकता. म्हणजे ज्या लोकांना स्वामींबद्दल माहिती नाही आहे, त्यांना माहिती आहे देव वगैरे असतात, पण स्वामींविषयी माहिती नाही आहे, तर त्यांच्यापर्यंत पण आपले हे पॉडकास्ट पोहोचून त्यांना पण समजेल स्वामी भक्ती काय असते. आणि तुम्हीही दरवर्षी जसं दादा म्हणाले अक्कलकोटला जाऊन ती ऊर्जा घेऊन या. म्हणजे इतकं आपलं धावपळीचं जीवन आहे, आपल्याला गरज लागते एका एनर्जीची, आणि त्या ती एनर्जी जर असेल आपल्याकडे तर सगळी कामं सोपी होऊन जातात. आणि स्वामी तर आहेतच आपल्यासोबत. थँक्यू सो मच दादा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.